तुमच्यापैकी 99% लोकांना हे काय चाललंय तेच माहीत नसेल. तेच जवळून अनुभवण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी पोहोचलोय गुहागरच्या तेली आळीमध्ये 2026च्या समाउत्सवात. सर्वप्रथम श्री संताजी महाराज आणि ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं आणि पुढे जे पाहिलं ना ते बघून माझ्या अंगावर काटाच आला. कारण माझ्या समोर ठेवलेली होती जवळपास 150 किलो वजनाची सागवानी पालखी. हीच ती पालखी जी लोटण्यांमध्ये फक्त ताकदीने नाही तर बुद्धीने देखील सांभाळावी लागते. उत्सव सुरू होण्याआधी वर्षानुवर्ष ही परंपरा जपणाऱ्या सुरेश नागेश रहाटे, नारायण गोविंद रहाटे आणि एकनाथ कृष्णा रहाटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आणि त्या क्षणी मला जाणवलं की परंपरा फक्त साजरी होत नाही, ती कोणीतरी आपलं आयुष्य वेचून जिवंत ठेवत असतं. एका बाजूला यजमान लोटे धोतर नेसत होते तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण पटांगण सज्ज होत होतं. आणि मग सुरू झाला समाउत्सव. तुम्हाला माहितीये, इथे फक्त ताकद उपयोगी पडत नाही, कारण समोरच्या गावासाठी योग्य नियोजन करून तितकाच तुल्यबळ लोट्या निवडावा लागतो. त्यामुळे नियोजन कौशल्यासोबत तुमच्या कोर स्ट्रेंथ, अप्पर बॉडी, लोअर बॉडी, अगदी केसापासून नखापर्यंत सगळ्याचीच परीक्षा होते. इथली मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे इथे मोठी स्पर्धा नाही, कुठेही आरडाओरडा नाही, फक्त शिस्त, सन्मान आणि परंपरेचा अभिमान. आजच्या काळात आपण आपल्या परंपरा विसरत चाललोय, पण गुहागर मधली ही मंडळी पिढ्यानपिढ्या कोकणातील शक्तियुक्तीचा हा खेळ अजूनही जपून ठेवत आहेत.